सर्वांना नमस्कार। पुन्हा अकॅडमीच्या माध्यमातून आज आपला दुसरा दिवस आहे। तर या ब्लॉगमध्ये आज आपण दुसऱ्या दिवशी बघणार आहोत मराठीतून इंग्रजी वाक्य कसे तयार करायचे। तर बघा, आपला डे 2 आहे। तर आज आपण सेंटेन्स कसे तयार करायचे ते बघणार आहोत। आपल्याला माहिती आहे की कोणतेही वाक्य तयार करण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे: सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट। पहिलं आपलं वाक्य आहे मी घरी जातो। आता सर्वांना माहिती आहे मी म्हणजे आय, घरी जाणे म्हणजे गो होतं आणि हो म्हणजे घर होतं। आय गो टू होम, सिंपल आणि सरळ आहे। मी घरी जातो म्हणजे आय गो टू होम। त्यानंतर आपण येतो दुसरं वाक्य, आम्ही आंबा खातो। आम्ही आंबा खातो, आम्ही म्हणजे वी, आंबा म्हणजे मँगो आणि म्हणजे वी इथं मँगो। तुम्ही क्रिकेट खेळता, तुम्ही म्हणजे यू, खेळणे म्हणजे प्ले, क्रिकेट म्हणजे क्रिकेट, यू प्ले क्रिकेट। ती खोली स्वच्छ करते, ती म्हणजे शी होते। खोली स्वच्छ करणे म्हणजे क्लीन होतं आणि खोली म्हणजे रूम, शी क्लीन रूम। आता कसं तुमच्यासाठी मी एक एक्झाम्पल दिलेलं आहे की एक दुकान उघडतात आणि ॲक्च्युअली ते म्हणजे काय होतं, डे। ते म्हणजे काय होते, डे। आता उघडणे म्हणजे काय होते, ओपन। उघडणे म्हणजे काय होते, ओपन। आणि काय बोलायचं त्यांना, दुकान। दुकान इंग्लिशमध्ये काय होणार, शॉप। हे वाक्य कसं होणार, दे ओपन शॉप। मी तुमच्यासाठी एक एक्झाम्पल देतो बघा। हे दोन एक्झाम्पल तुम्हाला करायचे काय, तो चित्र काढतो, तो चित्र काढतो। हे एक्झाम्पल तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे। आणि एक एक्झाम्पल आपण रवीचं घेऊया। रवी गाडी चालवतो, रवी गाडी चालवतो। बघा, हे दोन एक्झाम्पल तुम्ही कमेंट करा। तर आजच्या दिवसासाठी एकच, तर आता आपण लगेच दुसऱ्या दिवसातून तुझ्यासाठी नंतर भेटूया।